महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था काय आहे? त्याला जबाबदार आमदार महोदय. आरोग्य उपचार परवडत नाही. त्या योजनेला चालवणारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने चालवते. गावामध्ये जवळजवळ 100 किलोमीटर लोकांना रुग्णालय नाहीयेच. पुणे नाव काढून बॅनर नाव टाकायला पाहिजे. तर महोदय करतात बॅनरचं खरं. अरे तोच खर्च एखाद्या रुग्णावरती करा. पण काही आमदार महोदयांनी हे माहीत नसेल की माझ्या एरियामध्ये किती रुग्णालय आहेत. 8 तासाच्या ड्युटीमध्ये 10 तासाच्या ड्युटीमध्ये ते 40 पेशंटला कसे कव्हर करतात. ससून सारखे युनिट रुग्णालय प्रत्येक जिल्हा स्तरावरती असले पाहिजे. अनेक लोक म्हणतात की खूप फ्रॉड आहे. शासनाची भोंगळ कारभार म्हणून याला. निवडलेल्या आमदारावरती वचक कसा राहणार? तुम्हाला काही दिल्याशिवाय कामच 99% होत नाही. आमदारकी आली ना आज 4 बॅनर लागायला लागले. पण ह्याच्या 6 महिने आधी काय केलं ह्यांनी? नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहोत आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता प्रचाराला सुरुवात होईल. खरं तर ती अगोदरच झालेली आहे आणि पण आता नेमकं काय प्रचाराला मुद्दे समोर येणार, कोणते विषय समोर येणार, का मतांच्यासाठी भावना आणि काही विषय जे आहेत, धार्मिक विषय असतील, हे जातीपातीचे विषय असतील, याच्यावरती ती निवडणूक जाणार का, हा खरा प्रश्न आहे. पण आपले प्रश्न ते आहेत का खरे वास्तवामध्ये? कारण आपल्या जगण्याचे प्रश्न हे शिक्षणाशी निगडीत आहेत, शेतीशी निगडीत आहेत, रोजगाराशी निगडीत आहेत, आरोग्याशी निगडीत आहेत. आणि हे वेगवेगळे प्रश्न याच्यावरती जे सरकार बनतं त्यांची धोरणं काय आहेत आणि किंवा येणारं जे सरकार असेल ते कोणत्या प्रकारची धोरणं, योजना, काय नेमकं त्यांचा अजेंडा आहे, जाहीरनामा काय, हे सगळं आपल्याला स्पष्टपणे समजणं फार आवश्यक आहे. आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी आतापर्यंत बोलत आलोय आणि आजही आरोग्य हा अतिशय जवळचा विषय आहे, आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण आपल्या कुटुंबातलं जर कोणी आजारी पडलं आणि ते हॉस्पिटलमध्ये जर ती व्यक्ती असेल तर आपल्याला त्याची किंमतच कळते. बऱ्याचदा तर कुटुंब ह्या औषधोपचार आणि आरोग्य उपचाराच्या माध्यमातून जो खर्च होतो, त्यामुळं रस्त्यावर आलेली सुद्धा कुटुंब आपण आपल्या आजूबाजूला बघितलेली आहे. नेमकी काय परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची, महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपण या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले जितेंद्र सातव आहेत आपल्यासोबत. आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वैद्यकीय सहायता जो कक्ष आहे त्यांचा, त्याचे प्रमुख म्हणून राज्याचे काम करताय. काय नेमकं तुम्हाला लक्षात आलं आपली आरोग्य व्यवस्था कुठं आहे? आणि मला याचा फार आनंद आहे की ज्यावेळेस आपलं बोलणं झालं त्यावेळेस तुम्ही असं म्हणालात की म्हणजे वस्तुनिष्ठ बोलायला तुम्ही तयार आहात. ही फार चांगली गोष्ट आहे. बऱ्याचदा काय होतं, पक्षीय अभिनिवेश किंवा पक्षाची विचारधारा, पक्ष सत्तेत होता किंवा अनेक गोष्टी आहेत, याचे कंगोरे लक्षात घेता लोक वस्तुनिष्ठ मांडणी करत नाही. पण आपण समाजासाठी, जनतेच्या हितासाठी, कारण हे पक्षाच्या विरोधात नाही, जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला फक्त मांडणी म्हणजे वस्तुस्थिती काय हे सांगणं, हे तुम्ही मान्य केलं आणि आज आपण त्यामुळं मुलाखतीला भेटलो. मला सांगा, काय व्यवस्था आहे सध्याची आपली आरोग्य व्यवस्था? कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेले 70-75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, आणि आरोग्य सेवेमध्ये आपण जर विचार केला ॲव्हरेजली तर आपण 60% पेक्षा पण कमी आहोत. म्हणजे जी 60% आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुरळक आहेत की जी 20-25% त्यामध्ये तर काहीच नाहीये. म्हणजे फक्त शासनाने एक कुठेतरी बेस करून ठेवलाय
आणि तो 20 ते 25% वरती चालतो आणि 30%च लोकांना त्याचा बेनिफिट होतोय किंवा ज्याचं गरजू आहे किंवा गोळ्या औषध आहे, बेसिक जे ट्रीटमेंट आहेत ते 30%च्या अंतर्गत आहेत तुमचे. जे 25% आहेत ते तुमचे सर्जरी आणि काही उपचार संदर्भातले आहेत. आणि जे बाकीचे राहिलेले तुमच्याकडे 40% आहेत ते तुमच्याकडे सिव्हिअर आहेत सगळे. कॅन्सर सारखे आजार असतील, ट्रान्सप्लांट सारखे आजार असतील आणि हे तर आपल्याकडे शून्य पद्धतीचे आहेत सर. आज जर ट्रान्सप्लांट सारखा जर विषय जर तुम्ही बघितला, शासन आज एवढं मोठं आहे, आरोग्याची एवढी मोठी तरतूद करतं, केंद्र शासन करतंय, राज्य शासन करतंय, परंतु ट्रान्सप्लांटचं कुठलं ऑपरेशन मोफत होतं हे मला सिद्ध करून दाखवावं शासनाने, की बाबा आज आमच्याकडे ट्रान्सप्लांट हे मोफत आहे. कुठलं तरी चॅरिटी कोणीतरी देतो त्यावेळेस ते ऑपरेशनच होतं, कुठली तरी कंपनी एखादी अप्रोच करते त्यावेळेस ते मोफत होतं, परंतु शासनाने हे मोफत केलंय का? तर बिलकुल नाही. हे मोफत व्हायला पाहिजे. आज 20-25 लाख रुपये सर्वसामान्य माणूस शक्य नाही देणं सर. त्याचबरोबर छोट्या मोठ्या सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला एक बेस दिलेला आहे त्यांनी, की हा बेस जर पकडला तुम्ही तर अँजिओप्लास्टी आहे तर त्याला 2च स्टेन आहेत तुमच्या. तिसरा स्टेन टाकला तर तुम्हाला बायपास करायला लावतात. ऍज अ डॉक्टर सजेस्टच करत नाहीये तुम्हाला बायपास करायला, तर तुम्ही तिथं बसणारे जे काही योजनेच्या अंतर्गत बसणारी लोक आहेत ती खरंच क्वालिफाईड आहेत का? इथून सुरुवात होते सर. तुम्ही तिथं बसवली जी मुलं, जर एखादा MD बसवला, कार्डिओलॉजिस्ट बसवला तर त्याचा पगार तुम्हाला 1.5-2 लाख रुपये शासनाला द्यावा लागेल. पण तो माणूस आहे का तिथे? तर शक्यच नाही. असंही व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला तो मिळणं शक्यच नाही. अशी परिस्थिती आहे सर. शासनाने आतापर्यंत लक्ष दिले रस्ते, गटार, नाल्या ह्याच्यावरतीच लक्ष जास्त आहे. पण आरोग्य जी महत्वाची मूलभूत गरज आहे त्याच्यावर शून्य लक्ष आहे साहेब. म्हणजे महाराष्ट्राचा आपण विचार केला पुण्यात जरी बघितलं ते एक ससून आहे, पण हे ससून पुण्यासाठी नाही आहे, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून इकडून तिकडून लोक या ठिकाणी उपचारासाठी येतात. एवढा ताण ससूनच्या व्यवस्थेवर आहे. मग आपण कुठं कमी पडतोय आणि काय केलं पाहिजे? ससून रुग्णालय हे एक विशेष म्हणता येईल त्याला, की महाराष्ट्रासाठी ते दैवताचं मंदिर आहे आजच्या परिस्थितीला. त्याचं कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्राची जर लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर त्याच्या 10% सुद्धा ते हॉस्पिटल्स नाहीयेत ससून. त्याच्यामध्ये तुम्ही CPRA दिले, सांगलीचं जिल्हा रुग्णालय दिले, सोलापूर दिलं आहे. जे काही पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तुरळक, त्याचे जिल्हा रुग्णालयामध्ये कुठली सर्जरी होते हे त्यांनी सांगावं, की आमच्याकडे आम्ही इथे हृदयविकाराची सर्जरी मोफत करतो. एकही होत नाही. सगळे पेशंट ससूनला येतात. रोड ऍक्सिडेंट झाला ससून, कुठली छोटं मोठं लागत असेल ससून, NICU लागत असेल ससून. लहान मुलांचं NICU सर एकाही सिव्हिल हॉस्पिटल्सला अथवा तुम्ही आता महापालिकेनी त्यांनी प्रसूतीगृह चालू केलेत, पण तिथे NICUच नाहीयेत. प्रसूतीगृहाला तुम्हाला व्हॅल्यूच नाहीये. आज प्रसूतीगृहाच्या महापालिकेची सुद्धा यंत्रणा, जो स्टाफ आहे तो थोडं काय वाटलं तर BP हाय म्हणतो ससूनला पाठवून देतो. ससून किती सहन करणार तुम्हाला? ससून टाळण्याचा प्रकार जास्त. म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण नाहीये, की तुझ्याकडे जर पेशंट आला तर तू का शिफ्ट केलाय, कशासाठी केलाय, ह्याच्यावर नियंत्रण नाहीये सर. आज रजिस्ट्रेशन जर बघितले तर 1200 ते 1300 बेड आहेत ससूनला फक्त, आणि आता न्यू बिल्डिंग करून ते 1800 ते 2000च्या आसपास बेड झाले. पण तिथली ओपीडीची संख्या आहे ती 4500-5000 संख्या आहे ओपीडीची. रोजचे 100 पेशंट ऍडमिट होत असतील सर. दुसऱ्या दिवशी लगेच डिस्चार्ज होतो का पेशंट? तो नाही. मग ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते कुठे जाईल आपल्याला? 3000 पेशंट महिन्याभरामध्ये ऍडमिट होतात. बरं 3 महिन्यामध्ये महिन्यातले लगेच पेशंट डिस्चार्ज होतात का? त्याची सर्जरी राहते. बरं डॉक्टर्स किती आहेत? इथून इम्पॉर्टंट सुरू आहे सर. पॅरामीटर स्टाफ किती आहेत तिथे? संबंधित असलेल्या युनिटचे स्टाफ किती आहेत? ते सगळे जवळजवळ 60% स्टाफ आहे सर. 40% हा नाहीये, जो की गरजेचा आहे. ससूनला तुम्ही प्रत्येक आमदार महोदय असतील, ससूनला फोन करून किंवा ससूनमध्ये आणून पेशंट्स टाकतात. रोजचे आमदार महोदयांचे असतील, मंत्री महोदयांचे असतील, बड्या नेत्यांचे असतील, संबंधित पदाधिकाऱ्यांचे असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचे असतील. प्रत्येक जण फोन करतो, ससून मध्ये माझा हा पेशंट आहे आणि ह्या पेशंटला ही मदत हवी आहे, ती मदत हवी आहे. तिथली टीम त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. एक डॉक्टर्स एका वॉर्डमध्ये जर 40 पेशंट्स असेल, तिथं जर 4 नर्सचा स्टाफ असेल तर ते 40 पेशंट कसे बघतील? 8 तासाच्या ड्युटीमध्ये, 10 तासाच्या ड्युटीमध्ये ते 40 पेशंटला कसे कव्हर करतील? शक्यच नाही. मॅन पॉवर वाढवणं गरजेचं आहे. संबंधित बिल्डिंग कंस्ट्रक्शन करणं गरजेचं आहे.
ससून सारखे युनिट रुग्णालय प्रत्येक जिल्हा स्तरावरती असले पाहिजेत आणि ते नाहीत. ससून मध्ये तुम्हाला प्रत्येक सर्जरी मिळू शकते. छोट्या मोठ्या सर्जरीज असेल, NICU महाराष्ट्रामधलं A1 NICU असेल तर ते ससूनचं आहे फक्त. 56-57 बेडचं NICU आहे ते फक्त ससूनला आहे. बाकी कुठल्याच याला नाही. प्रत्येक युनिटचं NICUचा बच्चू गव्हर्नमेंटचा हा ससूनलाच येतो. पण इतर ठिकाणी नाही. इतर ठिकाणी नाहीये सर. तर मला सांगा, ह्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आता, राज्य सरकारच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, याची अंमलबजावणीमध्ये मग का त्रुटी आहेत? अडचण काय? ह्याला पण पाहिलं ना साहेब, तर तुम्ही लक्षात घ्या सर की ह्याला जबाबदार आमदार महोदय. ह्याला जबाबदार आमदार महोदय का? तर त्याचं कारण असं आहे सर, प्रत्येक आमदार महोदयांनी जर आपल्या वैयक्तिक प्रभागामध्ये, आपल्या वैयक्तिक मतदारसंघामध्ये लोकसंख्या किती आहे आपल्या विधानसभेची, मिनिमम मला वाटतं 4-5 लाख, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 6-7 लाख, तर किती क्वांटिटी लागू शकते? 500-1000 बेडचं हॉस्पिटल सफिशियन्स आहे. असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे सर. ते हॉस्पिटल होत नाहीये. बरं, ते होत नसल्यामुळे संबंधित आमदार महोदय, ससून सारखं असेल, केम सारखं असेल, जे सारखं असेल, तिकडे नागपूरचं सिव्हिल रुग्णालय असेल, केमचं असेल, नागपूरच्या CPRHचं असेल, अशा रुग्णालयामध्ये पेशंट्स पाठवतात. तोच जर पेशंट तुमच्याच हॉस्पिटल्समध्ये जर झाला तर त्याला योजना मिळाली का हे सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला लक्षात येईल. ती योजना त्याला प्रॉपर मिळत नाही. तो हॉस्पिटलला गेल्यानंतर, जिल्हा रुग्णालयाचेच नाहीत परंतु अदर हॉस्पिटल्सला गेल्यानंतर तिथले हॉस्पिटलचे जे MGPY असेल, CM फंड असेल, व्हॉटएव्हर जे काही शासनाची योजना आहेत ह्याच्या अंतर्गत ते करत नाहीत, टाळाटाळ करतात. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये मिळणारा जो फंड आहे तो कालांतरानंतर 2 महिन्यानंतर त्यांना मिळतो पहिला भाग, आणि दुसरा त्याची किंमत जवळजवळ त्यांच्या हॉस्पिटलच्या बिलाच्या 30% ते 25% असते. इतकी कमी? हो, आहेच ना सर. मग मोफत उपचार हे कसं काय? मोफत उपचार शासनाने योजना छान केलेली आहे, त्यात काही शंका नाहीये, परंतु त्या योजनेला चालवणारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने चालवते. त्याचं म्हणजे याच्यावर लक्ष आमदारांनी ठेवलं पाहिजे. प्रश्नच नाही ना. मी आमदार आहे तर माझं लक्ष असलं पाहिजे ना. माझ्या प्रभागामध्ये 5 लाख लोक आहेत. माझ्या 5 लाख लोकांचा डाटा माझ्याकडे असला पाहिजे. मी 5 लाख लोकांना आरोग्य सेवा काय देतो? तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत, 4 लोकांमध्ये कुणाला शुगर आहे, कुणाला डायबिटीज, ह्याचा डाटा माझ्याकडे असला पाहिजे. एक सॉफ्टवेअरची किंमत काय आहे? लाख रुपयामध्ये सॉफ्टवेअर तयार होतं, त्यामध्ये 50 लाख लोकांचा डाटा बसतो. एक सर्च केलं, नाव सर्च केलं, सातव की त्यामध्ये तुम्हाला सातवची फॅमिली, ती सातवच्या फॅमिली कुणाला काय सगळं गणित येतं. ते सगळं ऑलरेडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत सर. ह्याचा वापर करत नाहीत. फक्त आमदारकी एसच्या 2 महिन्या अगोदर बॅनर होर्डिंग्स आज जर बघितले तुम्ही, म्हणजे ह्या मागच्या 1 महिन्याभरामध्ये मी पुण्याला असं बघत होतो की मी म्हणत होतो की ते पुणे नाव काढून बॅनर नाव टाकायला पाहिजे. एवढी परिस्थिती बिकट होती पुणे मुंबईची, म्हणजे एवढे बॅनर होते. बॅनरचा खर्च काय आहे? आमदार महोदय करतात बॅनरचा खर्च. अरे तोच खर्च एखाद्या रुग्णावरती करा, तेच हॉस्पिटलच्या एखाद्या युनिटला द्या, हॉस्पिटलच्या काहीतरी एखाद्या फंक्शन याच्यावरती लक्ष घाला, एखाद्या युनिटवरती लक्ष घाला. कार्डिओलॉजिस्ट येतो का तिथं? न्यूरोलॉजिस्ट येतो का? युरोलॉजिस्ट येतोय का तिथे? त्या प्रभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये अहो साहेब यांना हे सुद्धा माहित. मी स्पष्ट सांगेल असं, आमदार महोदयांना थोडंसं वाईटही वाटेल या विषयाचं, पण काही आमदार महोदयांना हे माहित नसेल की माझ्या एरियामध्ये किती रुग्णालय आहेत. माझ्या विभागामध्ये, विधान सभेमध्ये किती रुग्णालय आहेत हे सुद्धा माहित नसेल साहेब. ही परिस्थिती, ही वास्तुस्थिती. आमदारांकडे बोट करायचं कारण नाही, पण तुम्हाला जनतेने बसवलं हे ह्याच्यासाठीच बसवलंय की तुम्ही त्या गोष्टी लक्ष देता. संविधानामध्ये दिलंय तुम्हाला की तुम्हाला प्रतिनिधी म्हणून का नेमलं जाते? तुम्ही त्यांचं संरक्षणासाठी तुम्हाला नेमलं जातं. त्यांचे हक्क करता, जबाबदाऱ्या करता त्यांना करा, आणि हे केलं पाहिजे त्यांनी. मला सांगा, आता आरोग्य व्यवस्थेमध्ये सध्या अत्यंत कळीचा मुद्दा जो बनला आहे तो विमा योजना. अनेक लोक म्हणतात की खूप फ्रॉड आहे, आम्हाला पूर्ण कॉम्पेन्सेटच मिळत नाही, मग कुणाकडे तक्रार करायची? कॅशलेस म्हणतात आणि रुग्णालय 50% पहिलं बिल मागतात. नेमकं काय म्हणजे हे याची जी यंत्रणा आहे
की तुम्ही कसं तुम्ही बघितलंय, कशा पद्धतीनं यातल्या अडचणी तुम्हाला जाणवल्या? मी शासनाच्या योजनेपासून सुरुवात करतो. आपल्याकडे सगळ्यात महत्वाची आयुष्यमान भारत दिलंय. महात्मा फुले योजना दिली. ह्या दोन योजना अशा आहेत की या केंद्र सरकारने 1.5 लाखावरनं 5 लाखावरती आता सीएम साहेबांनी त्या दिल्या. त्याचा किती लोकांना फायदा झाला हा आकडेवारीचा महत्वाचा मुद्दा आहे सर. MGPYच्या संदर्भासाठी महाराष्ट्र शासन करोडो रुपये, हजारो करोडो रुपये हे विमा कंपनीला दिले जातं. मग त्याच्यामध्ये काही कंपनीज आहेत, जसे मेडे असिस्ट असेल, पॅरामाउंट असेल, MD इंडिया असेल, अशा काही ठराविक कंपन्या आहेत ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना दिलं जातं. 1,000 कोटी आपण ज्यावेळेस एखाद्या विमा कंपनीला देतोय तर त्याचा बेनिफिट आपल्या किती लोकांना होतोय ह्याची बघण्याची जबाबदारी कुणाची? ह्याची जबाबदारी कुणाची? हॉस्पिटलला ज्यावेळेस आपण एखादं सीएम महात्मा फुलेचं पॅनल करतो किंवा ते हॉस्पिटल आपण अंमलात आणतो, तिथं होणाऱ्या सर्जरीचा बाकीचा जो काही आढावा आहे ती घेण्याची जबाबदारी कुणाची? की तुम्ही किती ऑपरेशन्स केले, किती सक्सेस झाले, किती करायला पाहिजे, किती लोकांना बेनिफिट मिळून दिलंय, ह्याच्यावरती लक्ष नाही सर. आकडेवारीला तुम्हाला सगळं आकडेवारीला ऑनलाईन सगळं आकडेवारी मिळेल, पण लक्ष नाहीये त्याच्यावरती. गरज वाटत नाही त्यांना. 1,000 कोटी गेलेत ना, त्यांना त्याची गरज वाटत नाही. विमा कंपनी 1,000 कोटीचे ते 500 कोटी ते 600 कोटी रुपये स्वतः कमवत असेल. हीच जर एखादी विमा कंपनीला किंवा एखाद्या TPA कंपनीला जर देण्यापेक्षा शासनाचा एखादा सोसायटी सारखा एखादा फंड सिस्टीम जर चालू केली मेडिकल सिस्टीम्स मध्ये, तर महाराष्ट्र शासन कधीही प्रॉफिटमध्ये राहील सर. कधीही प्रॉफिटमध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 कोटीचं एक रुग्णालय उभं राहतं सर. 100 बेडेडचं. प्रत्येक तालुक्यात 365 तालुक्यात 100 बेडेडचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 2-3 हजार कोटीमध्ये तर प्रत्येक तालुक्याला तुम्हाला हॉस्पिटल होईल. त्या तालुक्याचा माणूस दुसऱ्या तालुक्याला जायची गरजच नाही त्याला. ती स्पेशलिटी आहे, त्याच गोष्टी आहेत तिथं. रिअर ज्या गोष्टी आहेत, गाव पातळीवरती तुम्ही क्लिनिक असावं, प्राथमिक उपचार केंद्र क्लिनिक असावे. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस गावाच्या 10-15 गाव करून आरोग्य केंद्र आहेत, उपचार किती मिळतात हा नाहीच आहे ना सर. नाहीच आहे. तिथं तुम्हाला फक्त सर्दी, खोकला, ताप ह्याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी तेवढे करत असताल तिथं. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं ट्रीटमेंट ते करतात? प्राथमिक उपचार केंद्रामध्ये कुठलं ट्रीटमेंट होतं की छोटी मोठी हरण्याची तरी सर्जरी होते का? किंवा एखाद्याला पस जरी झाला असेल आणि तो पस काढायचा असेल तरी ते डॉक्टर काढतात का? नाही काढत. नाहीच करत. प्राथमिक उपचार केंद्रामधनं सरळ चिठ्ठी लिहून दिली जाते, तुम्ही जिल्हा रुग्णालयाला जावा, तालुका स्तरावरती जावा, तिकडे तुमचं ते काम होईल. हे झालं पाहिजे. गावातून पेशंट, गावामध्ये जवळजवळ 100 किलोमीटर लोकांना रुग्णालय नाहीयेत सर. तो 100 किलोमीटर जातो त्याच्यासाठी. एक्सरे करायचा असेल गावामध्ये करू शकतो ना. ज्या ठिकाणी लोकसंख्या ही 5-25 हजार लोकसंख्या असेल तिथे एक्सरे असणं गरजेचं आहे, सोनोग्राफी असणं गरजेचं आहे त्या युनिटला नाही येत सर हे. आणि ही शासनाची भोंगळ कारभार म्हणेल मी याला. खरंच भोंगळ कारभार आहे. बऱ्याचदा लोकांना क्लेम मिळत नाहीत विम्याचे, तो एक माझा प्रश्न होता. प्रायव्हेट मधलं जर म्हणताल तुम्ही तर प्रायव्हेट कंपन्यांना परवानगी सुद्धा शासन देतं सर. मला जर एखादी कंपनी चालवायची विम्याची तर मला सगळे नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स करून ते करावे लागतात आणि त्यालाही ती देतात. पर ते बघितल्यानंतर विमा कंपनी तुमच्याकडनं काही राईट्स लिहून घेतात किंवा त्याच्यावरती साईन करून घेतात की तुम्ही संबंधित 2 वर्षानंतरच तुम्हाला हृदयविकार आला तरच तुम्हाला ते मिळू शकतात. असे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. आणि त्या विषयावरती मला सांगा, मी तुमच्याकडनं विमा घेतलाय, मी आज 10,000 रुपये तुमच्याकडे विम्याचे पैसे भरलेत आणि माझा उद्या हृदयविकार झाला तर मला ते मिळत नाही. माझ्याकडनं तो ऑलरेडी सगळं त्यांनी मेडिकल करून घेतलंय, माझ्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स घेतलेत, सगळं केलंय, मग मला का दिलं जात नाही? आज जर फिट असेल आणि जर मला महिन्याभरात आला तर मला मिळायला काय हरकत आहे? मग तुम्ही पैसे 2 वर्षांनी घेताय का? हो, हाच मुद्दा आहे. आणि ह्याला शासन परवानगी देतं. शासनाची जबाबदारी ह्याची सुद्धा. ज्यावेळेस एखादी कंपनी, एखादं तुम्ही अनलिगल कामाला कसे वॉच ठेवून असता, अनलिगल ड्रग्स विकतोय किंवा काहीतरी अल्प व्यवसाय चालू कुठेतरी काही, अशा गोष्टीवर कसं लक्ष असतं तुमचं? ह्या गोष्टी का नाही? का मानधन येतं तुम्हाला?
त्यातनं काही शेअर पर्सेंटेज येतात की ज्याच्यावरती तुम्ही ह्याच्यावरती लक्ष देत नाही. आरोग्य असा विषय सर की तुम्ही ह्याच्यावरतीच लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रभरामध्ये जर विषय जर पाहिले तर फक्त दोनच विषय असतील, एक शिक्षण आणि दुसरा आरोग्य, जो की सगळ्यात किचकट झालेला आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला अवघड आणि खूप खोलवर गेलाय. ते परवडत नाही. काही लोकांची तर बिलं 30 लाख 25 हो. लाख ज्यावेळेस बघतो आणि ते सामान्य कुटुंब अगदी मध्यम वर्गापर्यंत आरोग्य उपचार परवडत नाहीत. नाहीच. काय केलं पाहिजे? काय वाटतं? म्हणजे या अनुषंगानं आम्ही जो महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि आम्ही असं म्हणतो की आमदार कसा असला पाहिजे? कसा असावा आमदार आपला? तर या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जबाबदारी घेऊन, जसं मगाशी तुम्ही फार काही अतिशय चांगले मुद्दे मांडले, की त्यांनी पूर्ण तालुक्याचा डेटा त्याच्याकडे आहे का? तर कुणाला जर आरोग्याची मदत लागली तर त्याला ती मिळू शकते का? ती कुठून मिळू शकते? त्याचा खर्च कसा कमी होऊ शकतो? अल्प दरामध्ये त्याला उपचार कुठून मिळू शकतो? असं काम करणारा हा आमदार असा. तुम्ही फार चांगले मुद्दे त्याच्यात मांडले. मला एका वेगळ्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. गेल्या वर्षी MITच्या वतीनं MITचे जे कार्याध्यक्ष आहेत राहुल कराड यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून राष्ट्रीय आमदार परिषद झाली मुंबईमध्ये. आणि त्या परिषदेमध्ये सगळ्याच क्षेत्रातले जे विषय आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, ह्या कशा सोडवल्या पाहिजेत. तांत्रिक अडचणी असतील, कायदेशीर गुंतागुंतीची अडचण असेल तर त्याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं. अनेक CSR फंड किंवा NGOच्या मदतीनं कशा पद्धतीनं मदत मिळू शकते आणि मग ते आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्या अंमलबजावणी कशा छान करू शकतात आणि विकास एक मॉडेल तयार होऊ शकतं. अशा पद्धतीची ती परिषद होती. कसं बघता या परिषदेकडे? किती गरज वाटते या परिषदेची? परिषद छान आहे, पण त्यातनं किती पॉझिटिव्ह घेतोय आपण हे महत्वाचं आहे सर. ही जी परिषद आहे ही MIT न केली. ही ऐतिहासिक परिषद अशी की नॉन गव्हर्नमेंटल एखाद्या ऑर्गनायझेशनने पहिल्यांदा भारतात केली. हे बघा, हे बेस्टच आहे, पण ह्याला अंमलबजावणी होणं त्याहून बेस्ट आहे. बरोबर. याच बरोबर ज्या वेळेस विधान परिषद केली जाते आणि त्याच्यामधनं काही आमदार निवडले जातात, आता राज्यपाल नियुक्त्या झाल्या, त्या नियुक्तीमध्ये मी पाहिलं की कुणाला आमदारकी दिल्यात. आमदार माझे आमदार आहेत, माझी खासदार आहेत किंवा एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट विभागात तो कार्यरत आहे. हा राज्यपालाचा आमदारकीचा देण्याचा हेच चुकीचा आहे, क्रायटेरियाच नाही, चुकीचाच आहे असं मी स्पष्ट सांगेन. त्याचं कारण हे आहे सर की ते 12 जे आमदार तुम्हाला द्यायचे आहेत ते प्रत्येक क्षेत्रातले तुम्ही दिले पाहिजे, दिग्गज असले पाहिजे, दिग्गज असले त्यांच्या पाहिजे, अनुभवाचा फायदा हा राज्य सरकारला करता आला पाहिजे. हे जे 12 आमदार आहेत सर, ह्यांचं ओपिनियन ह्या आमदार महोदयांनी, विधान परिषदेच्या अध्यक्षांनी आणि संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी ह्या 12 आमदारांचा फायदा करून घेता आला पाहिजे. असे हे 12 आमदार असले पाहिजे. आज जर बघितलं तुम्ही आमदार तर तुम्ही माझ्याजवळचे तर मी तुम्हाला आमदारकी देणार, हा फंडा झालाय. हे थांबलं पाहिजे. दुसरा एक विषय म्हणजे ह्या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही अतिशय महत्वाची मानली जाते. कारण आपण लोकप्रतिनिधी निवडतो आणि त्याच्यातून राज्याचं किंवा देशाचं सरकार बनत असतं. आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभा आहे आणि आपण जे लोकप्रतिनिधी निवडणार आहे, आमदार निवडणार आहे, त्याच्यातून राज्य सरकार बनणार. जनतेची भूमिका किंवा जनतेने जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी ते दुसऱ्यावर टाकून चालणार नाही. आपण 500 आणि 1000 रुपयात मत विकणार आणि परत म्हणणार की आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाहीये, आम्हाला शिक्षणाच्या सुविधा नाहीये, आमच्या इथं पाणी येत नाही, तर याला अर्थ नाही. म्हणजे तुम्ही जबाबदारी ठेवणार नाही, तुम्ही कर्तव्य नीटपणे पार पाडणार नाही, हे कसं बदलणार आहे? निवडलेल्या आमदारावरती वचक कसा राहणार? तुम्ही कसं बघता याच्यामध्ये की जनतेनं काय केलं पाहिजे? आरोग्य सुविधा त्यांना नीट मिळाल्या पाहिजेत, व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत, माफक दरात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. याच्यासाठी जनतेनं काय भूमिका घेतली पाहिजे? जनतेने सुरुवातच करप्शन होल्ड कसा होईल ह्याच्यावर पहिली केली पाहिजे. का? तुम्ही कोणत्याही कोणत्याही शासकीय यंत्रणेमध्ये काम करायला गेले असता तर तिथं तुम्हाला काही दिल्याशिवाय कामच 99% होत नाही. हा पहिला भाग. अधिकारी संबंधित घेतल्यानंतर तो संबंधित यंत्रणेशी पूर्ण जोडलेला असतो आणि त्या पद्धतीने त्यालाही मिळतं.
त्यामुळे त्याला माहीत झालं की माझं गणित ओके, मी व्यवस्थित आहे, अशा पद्धतीचं त्याचं चालू असतो. त्यातल्या त्यात आमदार महोदयांना निवडताना मागील केलेल्या 5 वर्षाची कामकाज त्याचा पाहावा. आमदारकी आली ना, आज 4 बॅनर लागायला लागले, पण ह्याच्या 6 महिने आधी काय केलं ह्यांनी, ह्याचा आडाखाडा बघणं पण गरजेचं आहे. मला जर वोट द्यायचंय तुम्हाला, तर मला पाहायचंय ना, तुमची पार्श्वभूमी पाहिजे मला. तुम्ही माझ्यासाठी काम नका करू द्या, पण तुम्ही काय केलंय लोकांसाठी, दुसऱ्यासाठी काय केलंय, कुठल्या एखाद्याला मदत केली आहे का, कुठल्या एखाद्या रुग्णालयासाठी तुम्ही कुठेतरी डोनेशन दिलंय का, बघा, फंडच नॉट इम्पॉर्टंट, पण वेळ दिलाय का, एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये तो कधी उभा राहिलाय का, हे पण बघणं गरजेचं आहे. आपण फक्त त्याला आमदाराला फक्त फोटो भारी आहे, तो माझ्या आमदाराचा मुलगा आहे, माझी खासदारांचा मुलगा आहे, कशाचा तरी मुलगा आहे, आणि मग त्याला वोट देतोय मी, तर विथ रॉंग. म्हणजे पक्ष बघून जरी देत असेल तरी तो रॉंग. म्हणजे मी माझ्याही पक्षाचा जर असेल तर मला शाश्वती आहे की तो माणूस कसा असला पाहिजे. मला जो योग्य वाटतो की मग समाजात काम करणारी व्यक्ती दिलाय तर एक्सेप्ट आहे, मी ऍग्री आहे त्या गोष्टीला. पण जर तो 5 वर्ष घेतो, 6व्या ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्याच्यानंतर तो स्टार्ट करतो काहीतरी कामाला आणि दाखवतो मी एवढं कमी केलं, एवढं गणित लावलंय, एवढं टेंडर भरले, एवढे हे काढलेत, एवढे निधी मिळवून दिलाय, त्याला अर्थच नाही ना सर. 4 वर्ष काय केलं, 3 वर्ष काय केलं बॅकला, हेच महत्वाचे. तुम्हाला लहान मुलांच्या शाळेपासनं वयोवृद्धाच्या माणसापर्यंत प्रत्येक आमदाराला काम आहे सर. प्रत्येक आमदार काम करू शकतो, आणि जो आमदार ह्या सिस्टीम्स मध्ये काम करतो तो भविष्यामध्ये 5-5, 10-10 वर्ष, 5-5, 10-10 टर्म सुद्धा पडत नाही. ही वास्तुस्थिती. त्याला आमदार महोदयांनी शाळा चालू करण्यापासून प्राथमिक रुग्णालय चालू करण्यापर्यंत असेल, एखाद्याच्या आरोग्याच्या एखाद्या मोठ्या सर्जरीसाठी मदत करणं असेल, हॉस्पिटलशी कोऑर्डिनेट करणं असेल, बिलासंदर्भात त्याच्याशी बोलणं असेल, बिल 4 रुपये त्याचं कमी करून घेणं असेल, कुठल्या तरी चॅरिटी ट्रस्टशी बोलून त्या संबंधित व्यक्तीला फंड कसा अवेलेबल करता येईल, ह्याच्यासाठी आमदार महोदयांनी प्रयत्न केले पाहिजे. आमदार महोदय सांगतात पीए कडे जा, पीए करतोय, पीए काय करतो, हा मी करतो, जाओ तुम्ही. काय करतोय तो पीए? हा, आम्ही ऍग्री की पीए साहेबांना 500 फोन येतात, आम्ही ऍग्री ना, पण इम्पॉर्टंट कशाला द्यायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे ना. गरीब आहे किंवा तो परत येणार नाही म्हणून त्याला डावलणं चुकीचं आहे. त्याचं काम करा, हे वचक सुद्धा आमदारांनी त्यांच्यावर ठेवली पाहिजे. फार चांगलं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे. म्हणजे आमचा जो दौरा आहे, आमदार कसा असावा, त्या अनुषंगानं आरोग्य क्षेत्रातल्या ह्या ज्या काही प्रश्न आहेत त्याच्यावरती जी चर्चा आपण केली, काही मुद्दे अतिशय स्पष्टपणे मांडलेत, कुठलाही आडपडदा तुम्ही ठेवला नाही. याच्यातून कदाचित येणारं नवीन सरकार बोध घेईल, जनता बोध घेईल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करेल आणि निष्पक्ष पद्धतीने याचा विचार करून मतदान करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि आपला हा दौरा जो आहे तो असाच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकांना आपण भेटणार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटणार आहे, जनतेला भेटणार आहे, आणि आमदार कसा असावा या संदर्भात त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांविषयी त्याच्यावरती मंथन घडवून आणण्याचा आपला एक अल्पसा प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाही सक्षम व्हावी, सुदृढ व्हावी, या दृष्टिकोनातून आपण हे सगळं जी चर्चा आहे ती करतोय. आणि MIT प्रस्तुत आमदार कसा असावा हा जो महाराष्ट्र दौरा आहे तो असाच पुढं सुरू राहणार आहे. आपण आमच्या या दौऱ्याविषयी, या विषयांविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.